नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया स्वयंपाक बनवत असते. त्याच वेळी कल्पना तिथेच बसलेली असते. तिला अक्षरशः जांभळ्या येत असतात, पण प्रियाचा स्वयंपाक काही तयार होत नसतो. कारण प्रिया भाजी वगैरे ज्या पद्धतीने निवडत असते त्यावेळेस सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली खाली येतात. तेव्हा कल्पना त्यांना म्हणू लागते की अरे, तुम्ही तन्वीच्या हातचं जेवणच जाल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, मला ऑफिसला जायचं आहे, आम्ही संध्याकाळपर्यंत परत येऊ. तन्वी लंचसाठी जेवण बनवते, पण मला काय वाटतं माहितीये का, रात्रीचा डिनर तर मिळेल ना आम्हाला यावेळेस. तेव्हा सगळेजण तिथं आहेत आणि मग प्रिया म्हणते की हो हो, नक्की मिळेल. आणि प्रियाला खरं तर राग आलेला असतो. प्रियाला ही गोष्ट पटलेली नसते. यांच्या दोघांचं जे वागणं बोलणं आहे ती गोष्ट प्रियाला पटत नसते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन, सायली दोघ जणही तिथं आहेत. परंतु प्रियाला मात्र राग येतो. प्रियाचं असं म्हणणं आहे की का का तुम्ही माझ्याशी असं वागता आणि का असं बोलता. म्हणून प्रिया त्यांच्याकडे पाहत असते. त्याच वेळी कल्पना म्हणत असते की ठीक आहे. अर्जुन म्हणतोय की बघूया काय होतंय. आणि मग सायली म्हणू लागते की आज तरी अस्मिताताई आणि पूर्णाजींच्या जेवणाची वेळ चुकायला नकोय. एवढं लक्षात ठेव प्रिया. कारण तुला जे वाटतंय ना त्या पद्धतीने जर तू स्वयंपाक केला तर मला नाही वाटत की त्यांना वेळेवर जेवायला मिळेल. असं म्हणत हे दोघंजणही चाललेले असतात. त्याचवेळी प्रिया मात्र विचार करू लागते. प्रियाच्या डोक्यामध्ये विचारांचं चक्र चालू होतं की हे दोघंजण कुठे चाललेत. नक्की या दोघांचा काय प्लॅन आहे. नक्की नागोबा यासाठीच तर मला फोन करत नाहीये ना. काय झालं असेल. हे सगळं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे प्रिया म्हणत असते की नाही, हे दोघं जण एकत्र गेलेत म्हणजे यांच्या हाती काहीतरी वेगळं लागलेलं असणार आहे आणि त्याचमुळं हे सगळं चालू आहे असं प्रियाला वाटतं. आणि नागराजचा मला फोन येतोय याचा अर्थ मला नागराजशी बोललं पाहिजे. लवकरात लवकर जे काय चाललेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. हे सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर प्रिया मात्र आता घाईघाईत स्वयंपाक बनवायला घेत असते. अगदी विचित्र पद्धतीने स्वयंपाक बनवणं तिचं चालू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सायली आणि अर्जुन आता महिपतच्या तिथे पोहोचलेले असतात. आणि त्याचवेळी इन्स्पेक्टर सावंत तिथे येतात. इन्स्पेक्टर सावंत ज्या पद्धतीने तिथं आलेले आहेत त्यावेळेस अर्जुन आणि सायली विचारतात, मग सुमन काकूंचा जो मोबाईल आहे तो त्याचं लोकेशन महिपतच्या घराबाहेर ऑन होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं शक्य आहे. चैतन्याचं पण तेच म्हणणं असतं की जर महिपतच्या घरात कोणीच नाहीये तर हे सगळं शक्य कसं झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कसं काय पॉसिबल झालेल्या आहेत असं विचारणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली म्हणत असतात की नाही, मग नागराजचा तर इन्स्पेक्टर सावंत सांगतात की आम्ही त्यांचाही मोबाईल ट्रेस केला, पण त्यांचं लोकेशन त्यावेळेस घराच्या जवळ होतं. म्हणजेच इथे नागराजने जो प्लॅन केलेला असतो तो वर्क झालेला असतो. त्याला असं वाटायचं की माझं पण लोकेशन चेक केलं जातंय, म्हणून त्याने यावेळेस जो काही दाखवलेला असतो हुशारीपणा तो त्याच्या चांगल्याशी येणार असतो. मग हे सगळेजण म्हणतात की ठीक आहे. मग चैतन्य तोपर्यंत कोर्टाकडून लेटर घेऊन येतो. आणि चैतन्य लेटर घेऊन आल्यानंतर म्हणू लागतो की ही कोर्टाची परमिशन, आपल्याला लीगल परमिशन मिळालेली आहे महिपतच्या घरात घुसण्यासाठी असं सांगितलं जातं. इकडे साक्षी विचार करत असते, अण्णांची अवस्था मला बघवत नाहीये. अण्णांच्या बाबतीत जे झाले ते पूर्णपणे चुकीचं आहे. मी काय करू, नक्की सगळं हे कशा पद्धतीने सोडवावं लागेल हा विचार सुरू झालेला असतो. आणि नेमकं त्याच वेळेस आता इकडे साक्षी म्हणते की मी प्रियाला फोन करू का, कारण मला वकिलांना तर भेटलं पाहिजे, पण मी कसं भेटणार आहे वकिलांना असं ती विचार करू लागते. तेव्हा मात्र ती प्रियाला फोन करू का हा विचार तिच्या डोक्यात आलेला असतो. तिने प्रियाचा नंबर डायल करायला सुद्धा घेतलेला असतो, पण अचानक ती थांबते कारण तिला महिपतचं बोलणं आहे ते आठवतं. महिपतनं सांगितलेलं असतं की पोरी, काहीही झालं तरीही त्या प्रियावर आणि नाग्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. इकडे अर्जुन आणि सायली महिपतच्या घरात आहेत. खरं तर सायलीचं असं म्हणणं असतं की आम्ही जातो, मी जाते इन्स्पेक्टर सावंतांबरोबर, तुम्ही ऑफिसमध्ये जा. तेव्हा चैतन्याने ज्या पद्धतीने सांगितलेलं असतं की सायली वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेवा, परमिशन ही अर्जुनच्या नावाने आहे, त्यामुळे जोपर्यंत अर्जुन तिथं नाही तोपर्यंत आपण कोणीच आत जाऊ शकत नाही. आता अर्जुन आणि सायली सगळेजण आत आलेले आहेत. शोधाशोध सुरू झालेला आहे. कपाटाचा एक ड्रॉवर उघडला जात असतो, पण बाकीचे ड्रॉवर उघडले जात नसतात. सायली म्हणत असते की ड्रॉवर तर सेमच आहेत, पण ते ड्रॉवर उघडले का जात नाहीयेत ते मला कळत नाहीये. त्या सगळ्याचा काय अर्थ आहे असं सायली विचारू लागते. परंतु इकडे मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की जा रे, पहा बरं काय झाले ते, म्हणून ते हवालदारांना सांगतात. मग वरचा जो ड्रॉवर आहे तो उचलून साईडला घेतला जातो. त्यानंतर खालचे 2 ड्रॉवर केले जातात, म्हणजे ते हिडन ड्रॉवर असतात. आणि त्यामध्ये आता सायली आणि त्याचबरोबर अर्जुन यांना एक
सुटकेस सापडते. ती सुटकेस उघडल्यानंतर त्याच्यात सिटी हॉस्पिटलची फाईल असते. अर्जुन आणि सायली म्हणतात की ही सिटी हॉस्पिटलची फाईल आहे, म्हणजे ही तेच हॉस्पिटल आहे ज्या हॉस्पिटलमधून प्रतिमा त्यांची डेड बॉडी आपल्याला मिळालेली होती. आता अर्जुन आणि सायली दोघंही आतमध्ये चेक करतात. त्याच्यावरती जी तारीख असते ती तारीख सुद्धा मॅच होते. एक्झॅक्टली तीच तारीख असते ज्या दिवशी प्रतिमाची बॉडी दिली गेलेली होती, हेही लक्षात येतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन आणि सायली खूप छान पद्धतीने हे प्रकरण हँडल करत असतात. मग आता फाईलमधला एक एक कागद उघडला जातो आणि पाहिलं जातं. त्यामध्ये त्यांना एक कागद तिथं मिळतो, तो म्हणजे पेमेंट टू NK. या सगळ्याचा अर्थ काय आहे? पेमेंट टू NK म्हणजे काय, हा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि हे सगळं काय आहे म्हणून दोघंही विचार करू लागतात. त्यावेळेस अर्जुन आणि सायली म्हणतात की नाही, आपल्याला या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे. त्याचबरोबर कोर्टाची ज्या वेळेसाठी परमिशन मिळालेली होती ती वेळ तर संपलेली असते. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की मी परमिशन वाढवून घेतो कोर्टाकडून. इकडे सुमनला आता जेवायला प्रतिमाने खाली आणलेलं असतं आणि मग सुमन आणि प्रतिमा दोघीही असतात. सुमनला प्रतिमा म्हणत असते की सुमन, आज तरी व्यवस्थित जेव बरं, तो अजिबात नीट खात पीत नाहीये. तेव्हा सुमन म्हणते की वहिनी, मी केला असताना स्वयंपाक. आणि तेव्हा सुमनचं लक्ष जातं, बाहेरून नागराज वाकून बघत आहे. त्यावेळी सुमनचा अगदी अवतारच बदलतो. ती ओरडायला लागते, कोण आहेस तू, का आलीस इथं, माझ्याजवळ काय करतेस, असं म्हणत ती प्रतिमावरती आरडाओरडा करू लागते. त्यावेळेस नागराज तिथे येतो. नागराज म्हणू लागतो की नक्की म्हणायचं काय आहे हिला, हिचा प्रॉब्लेम काय आहे, हेच नागराजला कळत नसतं. नागराजला आता मात्र धक्का बसलेला असतो आणि नागराज ज्या पद्धतीने बोलत असतो ते पाहून मात्र सगळेजण पाहतच राहतात. कारण जे काय घडलेलं आहे ते इतकं भयानक असतं की नागराजवर सुद्धा आता सुमन धावून जात असते. सुमनचं म्हणणं असतं की बाद झालं, आता मी ऐकून नाही घेणार आहे, असं सुमनचं जे काही म्हणणं चाललेलं आहे त्या पद्धतीने ती रिॲक्ट होत असते. आणि त्याचबरोबर इकडे सगळे तिथं अगदी त्रासलेले असतात. इकडे साक्षी एका वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे. साक्षीला कळत नाहीये की गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर इकडे सचिनच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू आहे. तो म्हणतो की सॅम, आपण किती दिवस झालं या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललेलोच नाहीये. म्हणजे विचार कर ना, तुला काय वाटत होतं की आपण आपल्या भविष्याबद्दल विचारच केलेला नाहीये. हे सगळं जेव्हा सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र साक्षी म्हणते की हो बरोबर आहे, आपण करणारच आहोत आणि मी तर तुला बोलले की आपण लग्न करूयात. तेव्हा मात्र तो म्हणतो की हो बरोबर आहे, पण मामा आले की आपण लग्न करूया ना, कारण महिपत शिकरेला अटक झालेली आहे ही गोष्ट चांगलीच इकडे सचिनला माहिती आहे. इकडे आता महिपतच्या डोक्यात विचार सुरू झालेले आहेत. महिपत म्हणतो की साक्षी बिथरली असणार आहे, म्हणजे साक्षीला मी सांगितले सावध राहा म्हणून, परंतु जर साक्षी सावध नाही राहिली तर मात्र अवघड होणार आहे आणि आपल्याला नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. मला साक्षीशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे. मग तिथे असलेल्या हवालदाराला तो बोलवतो आणि त्याला म्हणू लागतो, तू पनवेलचा आहे ना, ते तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय आणि जेलातल्या माणसाशी जरा मैत्री करायची असते, असा सल्ला त्यालाच देऊ लागतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली यांना रविराजांना ते फोनच करणार असतात. तेवढ्यात रविराजचाच फोन येतो. रविराज म्हणू लागतात की अरे अर्जुन, सायली, मला तुमच्याशी बोलायचं आहे. अर्जुन सायली म्हणतात, काय झालं, तर डॉक्टर श्रद्धा ज्या आहेत ना त्यांना आपण सुमनला दाखवून घेऊया आणि त्यांची ट्रीटमेंट सुरू करूया, कारण सुमन अचानकच खूप पॅनिक होते, असं रविराजांचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की चालेल, काही हरकत नाही आहे, असं अर्जुन बोलतो. पण तो म्हणतो की मला काय वाटतं माहिती आहे का, त्यांना ना मी आणि सायली आम्ही त्यांच्या क्लिनिकच्या जवळच आहोत, तर आम्ही दोघंजण त्यांना घेऊन येतो. मग डॉक्टर श्रद्धा यांना आम्ही घेऊन येतो असं सांगितलेलं असतं. इकडे मात्र मुद्दामच नाटकं सुरू झालेली असतात, ती म्हणजे सचिनची. त्याला पैसे लुबाडायचे असतात. काहीही झालं तरीही त्याला पैसे पाहिजे आहेत. मागच्या वेळेस एका दमात साक्षीने त्याला 1,00,000 रुपये दिले होते. पण आता सचिनची हाऊ तेवढी वाढलेली आहे आणि मग तो सांगत असतो की अगं, तो मित्र आहे ना माझा, त्याचा फोन आलेला फ्लोरिडाच्या बँकेतून, तर तिथं माझं जे घर आहे ना त्याचे EMI भरायचे बाकी आहेत, त्याच्यासाठी त्याचा मला फोन येतो, असं तो सांगतो. तेव्हा साक्षी म्हणते, बोल ना, किती पाहिजेत तुला पैसे. तेव्हा तो म्हणू लागतो की 5,00,000 रुपये हवेत मला. साक्षी म्हणते, नाही रे, म्हणजे अण्णा असते तर मी इझिली देऊ शकले असते, म्हणजे अण्णा असते तर काही प्रॉब्लेम नसता आला, पण आत्ता मात्र मी तेवढे पैसे नाही देऊ शकत. हे ऐकल्यानंतर
मात्र आता सचिनला धक्का बसतो, कारण साक्षीने स्पष्टपणे सांगितले आणि साक्षीकडे तेवढे पैसे अवेलेबल नाही आहेत, कारण आता महिपत बाहेर नाही आहे आणि साक्षीसाठी ते पैसे मॅनेज करणंही खूप अवघड जात आहे. म्हणून तर साक्षीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. इकडे आता डॉक्टर श्रद्धा यांच्या क्लिनिकला अर्जुन आणि सायली आलेले असतात. डॉक्टर श्रद्धा काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतात, तर त्यांची असिस्टंट तिथं असते. म्हणजे ते बोलत असते की हो मी आहे इथे. मग डॉक्टर श्रद्धा, पण तुम्ही जे सांगताय ती गोष्ट काही मला पटत नाही आहे. म्हणजे ती गोष्ट कशी हँडल करायची ते मला माहीत नाही आहे, कारण मला हे पटत नाही आहे की खोटं बोलणं. अर्जुन आणि सायली म्हणतात की हे बघा, सुमन काकूला काहीच झालेलं नाही आहे. फक्त प्रॉब्लेम एक आहे की जर तुम्ही आत्ता सुमन काकीच्या बाबतीत तिथे जाऊन जर सांगितलं की सुमन काकीला काही झालेलं नाही आहे, तर तिच्या जीवाला धोका आहे. त्यासाठी हे सगळं नाटक आम्ही केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही एकदा विचार करा, कारण तुमच्या या बोलण्याने सुमन काकीचा जीव वाचणार असेल तर काय हरकत आहे, असं इकडे अर्जुन आणि सायली सांगतात. फायनली ते डॉक्टर तयार होतात आणि मग त्या डॉक्टर घरी येतात आणि डॉक्टर म्हणत असतात की चला, मला पेशंटची कंडिशन सगळी समजलेली आहे, काय झालेलं आहे तेही लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं बाकीच्या कोणत्या गोष्टींमध्ये काळजी करायची गरज नाही, असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे डॉक्टर श्रद्धा ज्या पद्धतीने बोलत असतात, ज्या पद्धतीने त्या रिॲक्ट होत असतात, त्यावरून तर सायली आणि अर्जुन या दोघांनाही कळलेलं असतं आणि इकडं सुमन काकीला सुद्धा त्या दोघांनी खुणवून सांगितलेलं असतं की काय करायचं आहे ते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन, सायली सगळेजण आता तिथं आलेले आहे. डॉक्टर श्रद्धा यांना त्यांनी सोबत आणलेलं आहे आणि डॉक्टर श्रद्धा यांच्याकडून आता सुमनचं चेकिंग करून घ्यायचं आहे. त्याचवेळी नागराज म्हणतो की काहीही झालं तरीही मी सुमनच्या जवळच थांबणार आहे. तेव्हा डॉक्टरांचं असं म्हणणं असतं की यांना तुम्ही जायला सांगा. तेव्हा रविराज म्हणतात की प्रतिमा, त्यालाही आपल्यासमोर सोबत बाहेर यायला, कारण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की त्यांना एकट्यामध्ये बोलायचं आहे सुमनसोबत, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नागराज सगळेजण तिथं आहेत आणि सुमन काकूला चेक करून डॉक्टर येतात आणि मग डॉक्टर सांगू लागतात की हे बघा, मी सांगू शकत नाही आहे की त्यांना असे पॅनिक अटॅक येणं किती दिवस चालणार आहे, कारण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र थोड्या वेगळ्या चालू आहेत. त्यांची कंडिशन ही ते ट्रॉमामध्ये आहेत, त्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे, असंही सांगितलं जातं. त्याचवेळी सुमन मात्र शांतपणे हे सगळं ऐकत असते, कारण सुमनला काहीच झालेलं नसतं. सुमनचं हे सगळं नाटक आहे आणि या सगळ्याचा फायदा मात्र नागराजला होतो. नागराज म्हणू लागतो की बरं झालं, आता डॉक्टरांनी जर शिक्कामोर्तब केलेला आहे सुमनची अवस्था अशी आहे, तर आपल्याला काहीच हरकत नाही आहे, असा विचार नागराजच्या डोक्यात आलेला असतो. त्याचवेळी इकडे आता सुमन त्याचबरोबर प्रतिमा सगळेजण तिथं आहेत. सायली अर्जुनसुद्धा तिथं आहेत. इकडे सचिनला आता साक्षीने पैसे द्यायला नाही म्हटल्यानंतर त्याने म्हणत असतो की एवढी श्रीमंत घरची माझी बायको आहे, तिला असंच कसं सोडायचं, मला तिच्याकडूनच पैसे घ्यावे लागणार आहेत, असा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. मग तो आता घरी येतो आणि सुभेदारांच्या घरी येऊन तो अस्मिताची माफी मागू लागतो आणि म्हणू लागतो की अस्मी, मला माफ कर, माझ्याकडनं चूक झालेली आहे, माझं ऐकून तरी घे, असं म्हणत तो अस्मिताची माफी मागत असतो. अस्मिताबद्दल तो खूपच त्याला त्रास होतो असं दाखवत असतो आणि तू जर मला माफ केलं नाही तर अन्न पाणी वगैरे सगळं मी सोडून देणार आहे, असा त्याने आता डाव रचलेला आहे. म्हणजे तो हरदल करण्याचं ठरवत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा. थँक्यू.